नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज मी बिंदास बाळा या यूट्यूब चॅनलवर माझ्या भावना, माझं जे काही म्हणणं आहे, म्हणण्यापेक्षा अंतर्मनातल्या काही मृदू गोष्टी आहेत व्यक्त करण्यासाठी मी आज आलो. वास्तविक पाहता तुम्ही ह्या चॅनलवर बघितलं असेल की मागील 2-3 महिने तरी मी ऑपरेट नाही दिसत आहे, मी कुठे दिसत नाही आहे. खरं सांगायचं तर मी मुक्तीच्या मार्गावर जायचा प्रयत्न करतो. आज विषयांतर होऊ नये म्हणून आणि जो काय भावनांचा माझ्या कोंडमारा झाला आहे, माझ्या नव्हे माझ्यासारख्यांच्या अनेक. आता 15 ऑगस्ट येतोय, आज आहे 6 ऑगस्ट 2025, दुपारचे 12 ते 1 वाजले. या दरम्यान मी हा व्हिडिओ करतो. तर मला एकच म्हणायचं आहे की 2 दिवसापूर्वी म्हणजे 4 ऑगस्ट 2025ला मी एक पत्र दिलं. पोलीस प्रशासनास ते एक पत्र दिलं. पोलीस म्हटलं की आंदोलन तुम्ही करा, उपोषण करा, काहीही करा, की पहिलं काम पोलिसांनाच लागतं. माझी अशी इच्छा आहे आणि खरंच अंतर्मनातून अशी भावना आहे की या पत्रातून ती मी भावना आणि माझी वेदना व्यक्त केली आहे. पोलिसांना त्रास न देणं हा माझा हेतू आहे, पण तुम्ही कितीही जरी म्हटलात तरी शेवटी त्रास हा पोलिसांनाच होतो. मी तर पोलिसांना हात जोडून एवढंच सांगेन की एकदा शेवटचा एक त्रास देऊन जातोय, काय त्याच्यातून निष्पन्न होतंय काय बघूया. नाही झालं तर काय करायचं ते नंतर मी ठरवतो. आज फक्त एवढंच सकारात्मक सांगतो की 1000 पानं लिहायची, त्याच्यापेक्षा एकच पान म्हटलं एक लिहूया आणि 1000 समस्या की 1000 वेदना, 1000 प्रकारच्या भावना व्यक्त करत राहण्यापेक्षा एकाच पत्रात सर्व काही मांडता येतंय का मार्मिकपणे ते लिहिण्याचा प्रयत्न. आणि तो ईश्वर कृपेने माझा प्रयत्न यशस्वी झाला आणि 4 ऑगस्ट 2025ला मी पोलीस प्रशासनासाठी एक पत्र सादर केलं. त्या पत्राचं फक्त आज मी इथे वाचन करतो. हे पत्र आहे, त्या पत्राचं शीर्षकच आहे प्रसूतीपूर्व वेदना भावना पत्र. प्रसूतीपूर्व वेदना भावना पत्र. हे खाकी वर्दीवरील प्रेमापोटी मी खाकी वर्दीला सूचनापत्र म्हणून मी लिहिलंय. जे पत्र लिहिलंय आणि दिलंय ती तारीख आहे 4 ऑगस्ट 2025. पत्र वाचनाला मी सुरुवात करतोय. प्रति कोणाला दिलंय हे पत्र तर सरकारी व्यवस्थेला म्हणण्यापेक्षा खाकी वर्दीला. माझ्यासारखे आंदोलक किंवा उपोषणकर्ते किंवा जे काही क्रांती करू पाहत आहेत, शेवटी त्यांचा सामना पोलिसांशी होतो आणि पोलीस आमच्यासारख्यांचा सामना करतात. पण पोलीस आणि आम्ही दोघांची भावना तर एकच आहे, वेदना तर एकच आहे. याच पोटतिडकीने म्हटलं थोडं वेगळं असं, सरळ भाषेत न लिहिता थोडं वाकड्या भाषेत मात्र सरळ मार्गाने समजावं म्हणून एक भावनापत्र आणि वेदनापत्र लिहिलं. त्याचं शीर्षक आहे प्रसूतीपूर्व वेदना भावनापत्र. त्याचं मी वाचन करतोय आणि पुढच्या व्हिडिओत मी माझ्या भावना व्यक्त करेन. आता फक्त पत्रात लिहिलेलं सगळं वाचन आहे ते व्यक्त करतो. याच्यात मी विषय म्हटला आहे दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून माझ्या वैचारिक गर्भाशयात पूर्णत्वास आलेल्या अनेक वैचारिक अर्भकांची माझ्याकडून प्रसूती होणार असे ईश्वरी संकेत मला प्राप्त झाल्याने दरम्यानच्या काळात माझ्या हातून चुकीचे वक्तव्य, लिखाण, चुकीचे कृत्य घडले गेल्यास माझ्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल न करता माझ्या प्रसूतीपूर्व वेदना भावनांचे आपण व आपल्यासारख्या तमाम वर्दीतल्या दर्दी सच्च्या माणसांनी समजून घ्याव्यात, हाच विषय व हीच भावना या पत्रामागील आहे. माननीय महोदय, मी अर्जदार बाळा राणे, राहणार घर नंबर 463-2, पानबाजार कुडाळ येथील रहिवासी आपल्या पोलिसी कार्यक्षेत्र हद्दीत राहतो. मला नेमकं काय म्हणायचं आहे, काय सूचित करायचं आहे ते अनुक्रमे या पत्रात मृत्यूपूर्व नमूद व मृत्यूपूर्व आपल्या पोलीस दप्तरी संग्रही आज रोजी करत आहे. माझी भावनिक भावना. मी खाकी वर्दीवर प्रेम करतो, तुमच्यावर सुद्धा वैयक्तिक प्रेम करतो. म्हणजे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, खाकी वर्दी, त्या सगळ्यावर मी प्रेम करतो. आणि याच प्रेम संबंधातून खाकी वर्दी व बाळा राणे यांच्या प्रेम संबंधातून व वैचारिक मिलन याद्वारे माझ्या वैचारिक गर्भात अनेक वैचारिक अर्भक जी आता परिपक्व झाली आहे त्यांची सहज सुलभ प्रसूती व्हावी
व माझा वैचारिक गर्भाशय आजवरच्या सर्व वैचारिक गर्भकांना जन्माला घालून पुन्हा माझ्या वैचारिक गर्भाशयात कोणत्याच स्वरूपाचा गर्भ राहू नये म्हणून मी हा वैचारिक गर्भाशयच काढून टाकावयाचे पक्के केलेले आहे. यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासूनचा काळ ईश्वरी शक्तीने मला सूचित केला आहे. ईश्वरी मर्जीनुसार सर्व काही योग्य तऱ्हेने पार पडावे हीच माझी आपल्याकडे माझ्या मृत्यूपूर्व प्रेममय भावनिक इच्छा. काळजी घ्या. काळजी घ्या. ह्या प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरच्या काळात माझ्या वैचारिक गर्भाला व माझ्या वैचारिक गर्भातून जन्माला येऊ पाहणाऱ्या सर्व वैचारिक गर्भकांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची सर्वतोपरी काळजी आपण माणुसकी जपणाऱ्या प्रत्येक खाकी वर्दीतील दर्दीने घ्यावयाची. आत्मा. आत्मा. माझा आत्मा मला मुक्तीच्या वाटेवर नेऊ पाहतोय, मात्र तत्पूर्वी मला वैचारिक गर्भातील सर्व अर्भकांना जन्माला घालू पाहतोय. तर पोलिसांनी ईश्वरावर पहिले गुन्हे दाखल करावे. तर पोलिसांनी माझ्या ईश्वरावर पहिले गुन्हे दाखल करावे, कारण दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून माझ्या हातून घडणाऱ्या सर्व कृत्यास माझा ईश्वर सर्वतोपरी जबाबदार आहे. त्यामुळे कोणत्याही कारणाने माझ्यावर गुन्हे दाखल करायची इच्छा आपल्या मनी अथवा वर्दीत उत्पन्न झाल्यास मुख्य आरोपी माझ्या ईश्वरालाच करावे. तोच खरा पडद्याआडून सर्व काही करायला मला भाग पडतोय. आणि या ईश्वरावर मी खूप प्रेम करतो, म्हणून त्याच्या नादाला लागून तो जे जे सांगेल ते मी ऐकत असतो.